हदगाव विधानसभेच्या अनुषंगाने दिनांक 21 रोजी भाजपाच्या वतीने हदगाव तालुका अधिवेशन घेण्यात आले। यावेळी अधिवेशनात भाजपाने हदगाव विधानसभा लढवण्याचा ठराव मांडण्यात आला। त्या ठरावास उपस्थित सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी दोन्ही हात उंचावरून एकमुखाने मंजुरी दिल्याचे चित्र दिसून आले। हदगाव अधिवेशनाचे अध्यक्ष भाजपा ज्येष्ठ नेते बाळासाहेब पांडे होते। प्रमुख उपस्थिती म्हणून माजी जिल्हा अध्यक्ष सुधाकर भोयर, भाजपा नेते प्राध्यापक कैलास राठोड, प्रदेश कार्यकारिणी सदस्य चंद्रशेखर कदम, गजानन तुप्तेवार, सौ लताताई फाळके, रूपादेवी पाटील, माजी तालुका अध्यक्ष तुकाराम चव्हाण, तालुका अध्यक्ष तातेराव वाकोडे पाटील, ॲडव्होकेट रावसाहेब देशमुख, शहराध्यक्ष मारुती सूर्यवंशी, निळकंठ कल्याणकर, आकाश जाधव, व्यंकटेश लोणे, आनंद भंडारी, जाधव काका यांची उपस्थिती होती। अधिवेशनामध्ये तुकाराम चव्हाण यांनी हदगाव विधानसभा लढवण्याचा ठराव मांडला होता। अधिवेशनामध्ये व्यंकटेश लोणे यांना ग्रामीण बूथ तर बापूसाहेब देशमुख यांना हदगाव शहर बूथ संयोजकपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला। अधिवेशनात हदगाव तालुक्यातील तामसा, मनाटा, निवगा, आष्टी, पळसा, हदगाव शहरातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। अधिवेशनाचे सूत्रसंचालन व्यंकटेश लोणे तर उपस्थितांचे आभार तालुका अध्यक्ष तातेराव पाटील यांनी मानले। सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली। त्याच्या अभिनंदनाचा ठराव आताच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तुकाराम चव्हाण यांनी मांडला। त्याला आपल्या सगळ्यांच्या संमतीने मी अनुमोदन देतो। तसेच दुसरा एक ठराव जो आहे हदगाव मंडळाच्या वतीने आपल्याला घेण्यात आलेला आहे की 84 हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाला सोडून घेण्याच्या संदर्भात आपण सगळ्यांनी या ठिकाणी सगळ्यांची इच्छा आहे आणि त्या प्रकारचा ठराव त्या ठिकाणी तुकारामांनी मांडला। त्यालाही आपल्या सगळ्यांच्या संमतीने मी अनुमोदन देतो। हदगाव हिमायतनगर विधानसभा भारतीय जनता पार्टीला सोडण्यासाठी जो एक आगळा वेगळा प्रयत्न झाला त्यासाठी मी संयोजकांचं जोरदार टाळ्यांमध्ये आपण एकदा अभिनंदन करायचं। 1990 पासून आपला मतदारसंघ प्रतीक्षेत आहे आणि यावेळेस काळ चांगलं यायला आपल्याला चांगले दिवस येत आहेत असे म्हणायला हरकत नाही। पण आताच काही लोकांनी भारतात बोलल्यासारखं इच्छुकांची संख्या वाढणं हे गरजेचं आहे। जिथं इच्छुकांची संख्या जास्त तिथं पार्टीचं संघटन प्रबळ आहे असं सिद्ध होत असते। त्यामुळं लोकशाहीमध्ये प्रत्येकांना तिकीट मागण्याचा हक्क आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला तो हक्क दिला आणि म्हणून जास्तीत जास्त आपल्या पार्टीमध्ये इच्छुकांची संख्या वाढावी असं प्रतिनिधी वरच्या पदाधिकाऱ्यापासून तर बूथ प्रमुखापर्यंत करायचं आहे। बूथ प्रमुखापर्यंत सगळ्यांना विनंती करतो आपण प्रमुख मागणीमध्ये असायला पाहिजे आणि आता शेखर दादांनी म्हटल्यासारखं सर्वांनी आपण एकजुटीनं ताकद लावू। सगळ्यांच्या काही मोजक्या गाड्या अशा इतक्या जर आपण आल्या 50-100 गाड्या सहज तयार होतात आणि मोठी शक्ती निर्माण होते आणि त्या अनुषंगाने जर आपण गेलो तर मैं मानता हूँ कि दुनिया की कोई ताकत हदगाव हिमायतनगर विधानसभा को भाजपा को छुड़ाने से नहीं रोक सकती। उद्धव ठाकरे आणि शरद पवार असताना त्याच्यामुळे ओबीसी बांधवांसाठी स्वतंत्र मंत्रालय हे भारतीय जनता पार्टीने काढलं आणि ओबीसीच्या विरोधात आणि ओबीसीचा पंतप्रधान आहे ना देशाचा हे म्हणत नाहीत ते विरोधवादीचे तुम्ही हे लक्षात घ्या। त्याच्यामुळे आपल्याला बाहेर चाललेल्या गोष्टीचा प्रभाव आपल्यावर होतो पण आपल्याच पार्टीनं हे दिलेलं आहे। भाजपच्या नेत्यानं देवेंद्र फडणवीसनं मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे। आज बैठक होती गाडीची मला बरोबर होती त्याच्यामुळे मला पडत काय लोकांना बरोबर हा ठराव मंजूर झाला त्यासाठी अध्यक्ष महोदय म्हणतात दोन्ही हात वर करून आपण ठरावास अनुमोदन द्यावे। भारतीय जनता पार्टीचा